नलदुर्ग नंदगांव से चोरी किए गए भैंस बसव कल्याण में लाकर बेचा गया। आप देख रहे हैं न्यूज़ 24। सुनील काटे नामी शख्स ने नंदगांव तालुके से चोरी करके 8 भैंस चुराकर बसव कल्याण लाकर एक भैंस 65,000 में बेचा, जबकि उस भैंस की कीमत 1,20,000 रुपए इतनी बताई गई। सुनील काटे इस चोर ने आधे दाम में बेचकर फरार हो गया। बसव कल्याण के किसान ने उस भैंस को खरीदा था। नलदुर्ग के पुलिस उप निरीक्षक ने चोर को 2 तारीख को गिरफ्तार किया। उससे पूछताछ करने के बाद बसव कल्याण में एक भैंस बेचा था बताया। पुलिस ने पूरी जांच कर आज संडे को बाजार में जो भैंस बेची थी उसे कब्जे में लिया और पंचनामा करके ले जाया गया। आप सभी से गुजारिश, सस्ते में बेच रहे जानवरों को ना खरीदे या पूरी जानकारी के बाद खरीदे। तुम्ही इकडे बसव कल्याणला कसं काय आलं इकडे? चोर 2 महिन्यानं पकडला गेला आणि सांगितलं की आम्ही इथं बसव कल्याणला इकलोय म्हणून. हां एकूण टोटल 7 म्हशी गेल्यात. 2 म्हशी आमची सांगोल्याला इकल्यात हां आणि 5 म्हशी इकडे ह्याला इकल्यात. बसव कल्याणला. तर तिथून चोरी करून इथं कसं काय आणून विकायला लागलाय तो? त्याचं त्यालाच माहिती किती माणसं आहेत काय आहेत. जोरात किती माणसं आहेत काय नाहीत आम्हाला काय माहीत नाही. त्याची त्यांनाच माहिती. पोलीस तपास चालू आहे. तुमचं नाव काय? माझं नाव श्रीशैल शिवराप्पा कट्टे, हां राहणार नंदगाव, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. हां म्हणजे कोट्यातनं म्हैस येऊन गेले रात्री 1च्या सुमारास. कधी चोरीला गेले तुमचे? ते किती तारखेला? 4 तारखेला. 4 तारखेला. त्याच्यानंतर काय केलं तुम्ही? त्याच्यानंतर आम्ही पोलिसांना अर्ज दिलो. अर्ज देऊन गावागाव बाजार सगळे 2 महिने हिंडलो. कुठे तपास लागत नाही आम्हाला. 2 महिने झालं चोरीला जाऊन. मग हा माणूस चोरला हा याचे? माणूस सापडल्यावर ह्याला आम्ही पकडला नंदगावमध्ये. बर हां, पोरं पकडले ते हां. करून पोलीस ताब्यात दिले. हां पण त्याला परवा दिवशी कबूल झाले. परवा दिवशी कबूल केलं ह्याला. म्हणजे पोलिसांनी कधी ह्याला अरेस्ट केलेलं आहे? त्याला आरक्षण करून बी आता 12-13 दिवस झालं. हां 2 तारखेला 2 तारखेला पकडला गेला हा. घेऊन गेले. बरं ठीक आहे.